नमस्कार मित्रांनो, मी महेश कांबळे. आता शिवार फेरी या माध्यमातून खानावली या ठिकाणी आलो आणि इथे आपल्याला तुडतुड्यांचा एक प्रादुर्भाव जास्त होता. तर त्यांनी आपले जे काय केमिकल वापरतात जे फवारणीसाठी त्याच्यामध्ये फक्त बायोनायट्रोजनचं एक फवारणी केली होती आणि केल्याच्यानंतर काय फरक आला आहे समजून घेण्यासाठी आज आपण त्यांना भेटायला आलो आहे. तर नमस्ते सर, तुमची पूर्ण ओळख सांगा. अंजन जगन्नाथ सक्रम सातव. ओके. तुम्ही हे आता बायोनायट्रोजन वापरला त्या फवारणीमध्ये. बायोनायट्रोजनचा फवारणी केल्यामुळे काय जाणवलं तुम्हाला जे फरक? तुडतुडा होता तो तुडतुडा भरपूर होता आपण. ओके. हा, तो पहिलेच फवारणीत तो संपलेला. एकाच फवारणीत. हो. नॉर्मल यापूर्वीचा तुमचा अनुभव काय आहे की तुडतुड्याची फवारणी केली तर किती फवारणी केल्यावर कंट्रोलमध्ये यायचा? ते 2 तरी करायला लागायचे. मिनिमम 2. हा. ओके. जर बऱ्यापैकी कंट्रोल जाणवते ना सर? हो हो. ठीक आहे. ह्याला किती फवारण्या झाल्या सर टोटल? याला 3 झाले. तुडतुड्याची एकच झाली की? नाही, कायमची तुडतुडीची असते पण आता 15-15 दिवसांनी फवारणी असते. ओके, मग 3 झाले. 2 म्हणजे याच्या झाल्या हा. आपल्या रेग्युलर आपल्या कीटकनाशकाच्या हां, आणि 1 टॉनिकची दिली. एक टॉनिकची म्हणजे कुठली? स्टिमरिज बायोनायट्रोजन. हा, स्टिमरिज बायोनायट्रोजन. आणि त्याचा तुम्हाला स्टिमरिज बायोनायट्रोजन किती दिवसांनी मारलात? किती दिवस झालेत? आता 6-7 दिवस झाले. 6-7 दिवस. तुम्ही मुलाखत दिला त्याबद्दल खूप खूप आभारी सर. कारण मी कसा अनुभव आपल्या चिबडामध्ये घेतला होता. ओके. यापूर्वी काय काय कशासाठी वापरलं आपले चिबूड. प्रोडक्ट? चिबूड. आणि चिबडासाठी चिबडामध्ये तुम्हाला काय चिबूड जे आपण चांगलं घेतो? झालं रेकॉर्ड मला की चिबडीची साईज माझी एवढी छोटी व्हायची ना, हां, ते हे मारायचे ही साईज झाली होती. एवढी मोठी झाली होती. आणि ते तुम्ही विकण्यासाठी कसं काय? लांजीला टाकली. मग दरवर्षीप्रमाणे दरवर्षी करता ह्या वर्षी मला रिझल्ट चांगला भेटला. किती असं वाढलंय किंवा असं तरी वाढले म्हणजे त्याला मला वाटलं पण नव्हतं एवढे होतील असे. हां, म्हणजे मी वेली लावले होते, वेली मग मारायला आलेल्या होत्या त्याप्रमाणे लावले होते. ओके. तर ह्या औषध मारल्याची फवारण्याच्या याच्यानंतर 3 फवारण्या मारल्या होत्या. म्हणजे त्यात रिझल्ट छान आला, साईज वाढली, साईज क्वालिटी पण छान होती असेल ना तुमची? ओके. क्वालिटी वाढली म्हणजे जे 2-2.5 किलोचा चिबड व्हायचा ना, तो कमीत कमी 4-5 किलो गेले. एवढा डिफरन्स आला हो. 3 फवारणीत? हा. ओके. मग त्याच्यामुळे अनुभव वाढल्याच्यामुळे तुम्ही हे फवारणी इथे मी घेतला? त्यांनाच बोललो की आपण झाडांचं कसं काय. ओके. 100% बेस्ट येणार रिझल्ट त्याच्यामध्ये. आणि असंच तुम्ही इथे एक फवारणी केलं, असे तुमचे अजून कुठे प्लॉट आहेत का मारल्यात का? वरती मारले आणि दुसरी बाहेर मारले. सर्वांना थोडा इफेक्ट वाटतोय चांगला? हो, हो. मग अजून मला 15 दिवसांनी अजून चांगला इफेक्ट येईल. आणि त्याचं कसं माहितीये का, मी आता हा फक्त फुलव्यावरच मारलाय टॉनिक आहे. हां. तिकडे जे मारलाय तो बारीक तुऱ्यावर मारलाय. हम्म. म्हणजे त्याच्यावर बारीक तुरल्यावर सेटिंग मला कळेल की काय कसे होते काय? ओके. त्याला कसं याला आता फुलव्याच्या मारायच्या नंतर ह्यांची सेटिंगच्या आधी मारायला पाहिजे होतं. आधी पाहिजे होतं. हा, जेव्हा सुरुवात झाली तेव्हा. तेव्हा सुरुवात व्हायची. पण ह्या वर्षी झाडं पण कशी आहे, एकदमच फुललेच नाहीत. कशी मागा पुढं फुलते. ओके.